राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे आता केवळ औपचारिक उरले नसून ते अनिवार्य झाले आहे। राज्य शासनाने 1 एप्रिल 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाची अनेक शाळांमधून पायमल्य होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता शासनाने या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत। नवीन नियमानुसार ज्या शाळा 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणार नाहीत त्यांची मान्यता थेट रद्द केली जाईल आणि त्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल। हा निर्णय केवळ सरकारी किंवा अनुदानित शाळांपुरता मर्यादित नसून राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियमानुसार स्थापन झालेल्या सर्व खासगी शाळांनाही लागू आहे। शाळांना आता मराठी भाषा शिकवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी लागणार आहे। मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने हा कठोर पवित्रा घेण्यात आलाय। या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षण उपसंचालकांवर सोपवण्यात आली आहे। शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यात एका विशेष तपासणी पथकाद्वारे मराठी धोरणांच्या अंमलबजावणीची पडताळणी केली जाईल। या पथकात अनुभवी मराठी शिक्षकांचा समावेश असेल। जर एखाद्या शाळेने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले तर त्या शाळेला नोटीस बजावली जाईल। नोटीस मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाला 15 दिवसांच्या आत आपला खुलासा सादर करावा लागेल। जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही किंवा उल्लंघन सिद्ध झाले तर संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल। या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी शाळांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक हे अपीलीय अधिकारी म्हणून काम पाहतील। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नत। नमस्कार।